जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला खूप दिवसानंतर आलेला आहे. म्हणजे आज कम्प्लिटली 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्यानंतर हा आपला व्हिडिओ आलेला आहे आणि तोही आपण एकदम छान आणि एकदम खतरनाक असा बनवलेला आहे. तो म्हणजे अगदी काही दिवसावर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी जो लागणारा लोगो असेल तुमच्या मंडळाचा, तो लोगो आपण बनवलेला आहे. एकदम खतरनाक आहे, बघू शकता तुम्ही. तर या लोगोला साठी कुठलाही पासवर्ड नाही, फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. नुसतं PLP डाउनलोड करून जमत नाही मित्रांनो. त्यासाठी ती कशी बनवली काय नाही ते पाहावं लागतं. त्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकता. तर चला, मी कशा पद्धतीने PL फाईल बनवली तुम्हाला सांगतो मी. तर सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचे. ओपन केल्याच्या नंतर हे जे आहे न्यू टेक्स्ट इथं जाऊन डिलीट करून घ्यायचे. डिलीट केल्यानंतर इथं 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे आणि इथून जे मी तुम्हाला इमेज दिलेली आहे ती इमेज इथं घ्यायची. लोगो टाईपची इमेज आहे, बघू शकता. काय अशा पद्धतीने मी इमेज घेतलेली आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, परत पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे, न्यू टेक्स्ट ॲड करून घ्यायचे इथे. त्यानंतर 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे. इथे गॅलरीचा ऑप्शन दिसेल 2ऱ्या नंबरला तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, जो आपलं नाव आहे गणेश मंडळाचं ते नाव इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर कॉपी करून इथं फॉन्ट तुमचा चेंज करून घ्यायचा आहे. बघू शकता, मी साईजमध्ये जाऊन याची साईज जी आहे ती सेट करून घेतो. अशा पद्धतीने काही तुम्हाला नाव टाकून घ्यायचे. तर मी PL फाईल तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला फक्त त्याच्यात चेंजेस करायचे, असं काही करायचं नाही. तर मी तुम्हाला उघड डेमोसाठी दाखवतो आहे. आता त्यानंतर जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, मी एक गणपती बाप्पाचा फोटो दिलेला आहे, ते पण तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची जी साईज आहे ते मी फुल वाढवून घेतो, म्हणजे हे सेट होऊन जाईल आपोआप. आता यानंतर तुमच्या गावाचं, तुमच्या नगरचं किंवा तुमच्या गल्लीचं जे काय नाव असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. तर मी टाकून घेतो आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती फुल करून घेतो. बघू शकता, एकदम खतरनाक पद्धतीने जो आपला लोगो आहे तो रेडी झालेला आहे. आता एवढी जागा सुटते खाली, त्यासाठी आपण एक मावळा ॲड केलेला आहे. बघू शकता, काय अशा पद्धतीने आहे. याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतलं तर हे आपोआप सेट होऊन जाईल. आता तुम्हाला मटेरियल आणि PL फाईल दोन्ही पण दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला टेन्शन नाही. आता त्यानंतर एक PNG राहिली आपली लास्टची, ती म्हणजे छोटे छोटे जे झेंडे आहेत भगवे ते दिलेले आहेत तुम्हाला, ते पण इथे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्याच्यानंतर याला आपण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि याला सर्वांच्या लेअरच्या पाठीमागे लेअरमध्ये जायचं आहे. या लेअरला स्वाईप करायचे. स्वाईप केल्याच्यानंतर खाल्ल्या साईडला ओढून घ्यायचे आणि सर्व गणपती बाप्पाच्या पाठीमागच्या साईडला नेऊन टाकायचे. बघू शकता तुम्ही, आपला जो लोगो आहे तो एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेला आहे. तर आता मी झूम करून दाखवतो. बघू शकता, काय अशा पद्धतीने ही आपली जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे. हे न्यू टेक्स्ट जेवढे पण दिसतील तेवढे डिलीट करून टाकायचे आणि इथं शेअरवरच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, PNG करायचं आहे आणि खाली जे आहे ते अल्ट्रा करायचे आणि सेव्ह करायचे. ही जी इमेज आहे तुमच्या गॅलरीमध्ये फुल HD सेव्ह होऊन जाईल. जर तुम्ही आपल्या चॅनलला आणखीसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर.